आम्हाला काही माहीतच नाही काय चर्चा झालेली आहेत. आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे 50-60 लोक असतात, त्याच्यामध्ये ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार. म्हटलं हरकत नाही साहेब, तुम्ही मीटिंग बोलवा, मुख्यमंत्री आणि कोणाकोणाला बोलवायचं तुम्ही बोलवा, आम्ही येतो तुमच्याकडे. नाही म्हटलं, साहेब म्हणणार की नाही मीच येणार, पण मुख्यमंत्र्यांना मी फोन करणार, कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे, आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांना सुद्धा बोलवायला पाहिजे. आता अजितदादा गटातर्फे अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा. उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे, आणि काँग्रेसचं कोणाला बोलवावं. तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी. म्हटलं चालेल त्यांना बोलवा, आणि कोण असू शकते. तर म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत, असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असतील, किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळानं, त्यांनाही बोलवा. पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत, कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा. आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली, आणखीन कोणाला बोलवायचं ते ठरवा, याच्याला कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे 2-4 लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते, फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही. मग म्हटलं कसं काय करायचं आता. तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही, तुम्ही बघताय. तर मी म्हटलं तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर चालात, एकदम प्रवासाला निघालात, काय तुमचं काय ते दौरा, तब्येत खरोखरच चांगले नाही आहे. हो म्हणे मी आता म्हटलं आराम करा नाही ते म्हणे मी 2 दिवस पुण्याला आराम करतो. मला म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी जाणार आहे म्हणून मला नफाडला पण जायचं आहे, ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे, शताब्दी आहे त्यांचं, 100 वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झालेली आहेत म्हणून. पाऊस खूप चालला आहे पहा म्हटलं, आता कसं काय करायचं. ते म्हणाले मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे, आणि कोणाला बोलवायचं मी त्यांना सांगतो, आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो. म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहे की तुम्ही असं बोला. म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियानं सांगा की आम्ही असं म्हणालो आहे की काही मोजके लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इत्थंभूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचारविनिमय करतो. माझे जवळजवळ 1.5 तास चर्चा झाली. अर्थात बाकीचे प्रश्न होते ते कुठे काय झालं, कोण काय बोललं, कोण काय बोललं, सगळं काय झालं. तर मग त्यानंतर मी बाहेर आलो. आता याच्यामध्ये काय काय लोकांनी तर उलटं काय सुरू केलं, मुख्यमंत्र्यांना असं बोलले. अरे काय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे, या राजकारणामध्ये सगळ्यांचे अनुभव असतात, तर सामाजिक विषय घटकांचे विषय सोडवण्याचे, प्रश्न सोडवण्याचा अनुभव आमच्यापेक्षा त्यांचा जास्त आहे, आणि ते ज्येष्ठ नेते आहे. याचा अर्थ काही बाकी काही कळत नाही अशातला भाग नाही. पण म्हटलं आता मी स्वतः आहे, आता माझंही वय काही कमी नाही, 77 वर्ष, आणि मी आज शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी राजकारणात हे आहे. 35 वर्ष मी ओबीसीचं काम करतो, पण तरीसुद्धा आमच्यापेक्षा त्यांचं एक शब्दाला मान असतो, अनुभव असतो, एक कशा रीतीने प्रश्न टॅकल करायचे, यासाठी जे आहे त्यांचं आवश्यकता आहे. आणि या ओबीसीचं आरक्षण आणि हे सगळं झगडा मिटवण्यासाठी आहे. आणखीन कोणाला जर भेटायचं असेल, मग ते पंतप्रधान मोदींना भेटायचं असेल, अमित शहाना भेटायचं असेल, किंवा राहुल गांधींना भेटायचं असेल, माझी भेटायची तयारी आहे. म्हटलं मी भेटणार. या समाज स्वास्थ्यासाठी आणि राज्यामध्ये शांतता राहावी, कटुता संपावी म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे, मी सांगितलं.
भेटीनंतर वडेट्टीवार असं म्हणतायत की सरकार कमकुवत असल्याचा हा पुरावा आहे. आणखी इव्हन नाना पण बोलले, नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष, की मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही आहे कारण भुजबळ साहेब एक मोठे मंत्री आहेत, त्यांनी अशा पद्धतीने जाऊन भेटणं. ठीक आहे. आणखी मला असं वाटतं ना, हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत नाही. गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवापेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करणं. बाकी ठीक आहे, माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही, कुणी टीका करावी काय. पण एकूणच मागे मागच्या काळामध्ये नेहमी मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार आहेत असे आंदोलन निर्देश विरोधकांकडून करण्यात आले. मला आता सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही.